उधळायचा नेस्तुपीठ रंगवायचा. चहा. काय उधळलेला डाव पुन्हा मांडतीयस? बघते थोडाफार सावरता येतो का. कठीण आहे. विहंग, तुला आठवते तू कॉफी प्यायचास म्हणून मी प्यायला लागले. निखिल चहा पितो. तुझ्या घराचं नाव छान आहे, क्षण. तेच जपून ठेवायचा प्रयत्न केलाय. त्याशिवाय दुसरं आहेच काय माझ्याकडे? खूप चिडला असशील ना माझ्यावर? खूप. त्या दिवशी रिसॉर्ट मध्ये भेटलीस तेव्हा वाटलं कदा कदा हलवून विचारावं तुला, असं का केलंस माझ्या बरोबर? का वागलीस असं? अशी का खेळलीस माझ्या आयुष्याशी? एकदाही तुला मागे वळून पाहावं असं वाटलं नाही मी जिवंत आहे का मेलोय ते? पण ती संधी सुद्धा तू मिळवू दिली नाहीस मला. तेव्हा सुद्धा अशीच निघून गेलीस न सांगता. पण आज आहे ना मी तुझ्या समोर. आज मी तुझं सगळं ऐकायला तयार आहे. पण निलू, आज मलाच काही बोलावं असं वाटत नाहीये. आज तू माझ्या घरात माझ्या समोर आहेस तर मला असं वाटतंय की ही मधली 3 वर्ष कधी सरलीच नाहीत. ती नव्हतीच कधी. काय केलंस या 3 वर्षात? सगळंच उद्ध्वस्त करायला निघालो होतो मी, पण नाही जमलं. माझ्या गाण्याने सावरलं मला. त्या मराठी सिरियलचं मी गायलेलं टायटल सॉन्ग खूप आवडलं लोकांना. हळूहळू कामातून कामं मिळत गेली आणि मग आत्मक्लेश करून घेण्या इतका सुद्धा वेळ देवाने नाही दिला मला. व्यंग, मला खूप कंटाळा आलाय. आपण बाहेर जाऊया. दुबळी पडली. तुझ्यापासून फक्त माझं मरणच मला हिरावून घेऊ शकतं असं म्हटलं होतं मी. पण जेव्हा माझ्या बाबांचं मरण माझ्या पुढे उभं राहिलं तेव्हा माझ्या पायातलं बळ गेलं. नकोय मला. मी मेलो तरी चालेल पण घेणार नाही मी. आनंदच होईल तिला मी मेलो तर. नीलू, नीलू, अगं बोल ना काहीतरी. अगं जीव घ्यायचाय का तुला तुझ्या बाबांचा? नीलू, अगं पाया पडते बाई मी तुझ्या. बोल काहीतरी. एवढी घोडी झालीस, काही अक्कल आली नाही का तुला? अगं त्यांचा तरी काही विचार कर. नीलू, नीलू तुझ्याशी बोलते मी. नीलू, अगं बोल ना काहीतरी. ही गोळी त्यांच्या पोटात जाणं अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर कंडिशन क्रिटिकल होईल.
वचन दिलं माझ्या बाबांना मी, पण त्यांना कधीच माफ नाही करू शकले. निखिलशी लग्न झालं तेव्हा सुरुवातीला मी त्याच्याशी खूप वाईट वागण्याचा प्रयत्न केला, माझ्या बाबांवर सूड म्हणून, पण नाही जमलं. कारण निखिल इतका चांगला आहे ना की तुम्ही त्याच्याशी वाईट वागूच शकत नाही. बाबांना वचन दिलंस आणि मला दिलेली सगळी वचनं विसरून गेलीस. पण ठीक आहे नीलू, आज माझ्या मनात तुझ्याविषयी अजिबात कडवटपणा वगैरे नाहीये. हा, एकीकडे होता पण आता खरंच नाही. आता असलीस तर फक्त एक पोकळी आहे आणि ती तशीच राहावी असं मला आजही वाटतंय. कारण नीलू 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 काय झालं, काय होतंय? आपण डॉक्टरकडे जाऊया का? आपल्या डॉक्टरकडेच ट्रीटमेंट चालू आहे तुझी. मी त्याला फोन करतो. डॉक काहीच नाही करू शकत. काहीच नाही. म्हणजे व्यंग, तू तुझ्या जुन्याच क्षणांमध्ये जगत राहिलास आणि आता माझ्याकडे जगण्यासाठी क्षणच उरले नाहीत. झाली ना फिट्टम फाट? नाही नीलू, तू अशी सोडून नाही जाऊ शकत नीलू. आजपर्यंत तेच तर करत आले रे. तुला सोडून गेले, आता निखिलही सोडून चालले कायमची. खूपच पळपुटे येणार आहे मी. पण काय झालंय तुला नीलू? आणि निखिल त्याला हे माहितीये, या क्षणांचं दान त्यानेच तर माझ्या पदरात टाकले. तुझ्यापासून हिरावून घेतलेले हे क्षण जे मला तुला परत करायचे होते. व्यंग, अरे असं रडतोयस की वेड्यासारखं? आपलं ठरलंय ना, शक्य तितक्या गोष्टी पहिल्यासारख्या होऊ द्यायच्या. मला आज माझं आवडतं गाणं ऐकायचंय. शट अप नीलू, जस्ट शट अप, ओके? गाणं ऐकायचं आहे तुला? गाणं? तुझ्या मनाला वाटलं तेव्हा निघून गेलीस नीलू. तुझ्या मनाला वाटलं तेव्हा परत आलीस. तुझ्या मनाला वाटलं तेव्हा प्रेम केलंस. कुणी हक्क दिला का तुला माझ्याशी असं खेळण्याचा? कुणी दिला? मला सवय नव्हती का नीलू प्रेमाची? तू लावलीस, तू. आणि तूच मला प्रेमाला असं पारखं केलंस. आणि आता तू येऊन सांगतेस की तुला आता जगायचं नाहीये. वर थंडपणे मला सांगतेस की तुला माझं गाणं ऐकायचंय म्हणून. अगं तू नशील ना तर कसलं आलंय गाणं आणि कसलं काय ग?